देत आहेत सागर कुलकर्णी। सागर, पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा परत करण्याची शक्यता वर्तवली जाते। वास्तविकतेत शासनाची जमीन ही कोणतेही नियम न पाळता ताब्यात घेतल्यामुळे पार्थ पवार हे अडचणीत आलेले आहेत आणि अर्थात हे सगळं प्रकरण जे आहे ते अजित पवारांना शेकत आहे, त्यांच्यावर अंगलट आलेलं आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी याच्यावर तोडगा काढण्यासाठी अर्थात राज्याचे मुख्यमंत्री यांनी डायरेक्ट तहसीलदारसारख्या या सगळ्या प्रकरणामध्ये निलंबित केलेले आहेत। मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी निलंबित केलेले आहेत। पण यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ACS होम रेव्हेन्यू सेक्रेटरींचे रिपोर्ट्स जे आहेत ती कमिटी समोर सादर केली जाते। तात्पुरती या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता एक वर्तवली जाते आणि दुसरीकडे जी संबंधित जमीन वादग्रस्त आहे ती कदाचित शासन दरबारी परत एकदा दिली जाईल असं सांगितलं जातं। कारण की मुळात शासनाची जमीन आहे आणि त्याच्यामध्ये व्यवहार करताना अनियमितता जर झाली असेल तर हे संपूर्ण प्रकरण अजित पवारांच्या राजकीय करिअरला फार मोठा एक धब्बा ठरेल असं म्हटलं जातं। त्यामुळे सागर, आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये जमिनीला तात्पुरती थेट स्थगिती देणं आणि जमीन कदाचित शासन परत वर्ग केली जाईल, शासनाकडे वर्ग केली जाईल असं सांगितलं जातं आहे। एक मोठा अजित पवारांना हा राजकीय धक्का बसत आहे, कारण की पार्थ पवार हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून ही शासकीय जमीन घेण्याचा प्रकार आलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आत्ता काही क्षणांपूर्वी एक बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण कदाचित अजित पवारांना जर पडदा टाकायचा असेल तर या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती देणं आणि शासन बाजूला ही जमीन वर्ग करणं असा एक पर्याय समोर ठेवण्याची माहिती उपलब्ध होती। कदाचित याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत। काही वेळातच अजित पवार वरळी इथे जी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे तिथे पोहोचत आहेत आणि त्यानंतरनं त्यांच्या राजकीय बैठका ज्या आहेत त्या संपून प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडतील आणि या संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे करण्याची शक्यता सुद्धा NDTVच्या हाती माहिती येत आहे। सागर, नक्कीच सागर, आता साधारणपणे 1.25 तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे। यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते आणि आता अजित पवार वर्षा बंगल्यावरून निघालेले आहेत। साधारण सायंकाळी 6 वाजता ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। त्याच वेळी अजित पवार या संदर्भात घोषणा करू शकतात। बरोबर आहे सागर, याबाबतचे कदाचित मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती देण्याची एक शक्यता वर्तवली जाते। महसूल खातं भलेही या संदर्भातल्या सगळ्या चौकशी करते, ACS सेक्रेटरी जे आहेत त्यांची या माध्यमातून चौकशी। अजित पवार या संपूर्ण प्रकरणावर कुठेतरी अंगलट येऊ नये म्हणून कदाचित ही जमीन शासन दरबारी जमा करतील आणि या संपूर्ण व्यवहाराला थेट स्थगिती देण्याचा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांचा कॉन्वा इथे पोहोचल्याचं आपण दृश्य पाहत आहात। अजित पवार हे दाखल होत आहेत। आत्ता आपणास माहीत आहे की उपमुख्यमंत्री यांनी काही क्षणांपूर्वी भेट घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कदाचित अजित पवार काही भाष्य करत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवार यांचा कॉन्वा इथे आपण पाहत आहात। या सगळ्या गोष्टींच्या घडामोडीच्या दरम्यान अजित पवार बोलत आहेत त्याच्यामध्ये। सर, किती वाजता? ओके, प्रफुल्ल पटेल यांची माहिती आहे की अजित पवार हे काही वेळात त्यांची राजकीय बैठक संपून माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। कुठे ना कुठेतरी या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये जो वाद होता त्याच्यावरनं आता सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना दिसून येत आहेत। कुठे ना कुठेतरी आपण हे जर पाहिलं नक्कीच सागर, तर राजकीय भेटीगाठीनंतर आणि आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। प्रफुल्ल पटेल यांनी तशी माहिती दिलेली आहे। दरम्यान आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वरळी इथल्या कार्यालयामध्ये आता अजित पवार दाखल झालेले आहेत। अजित पवार हे नेमकी काय घोषणा करतात? जमीन व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अजित पवार काही बोलणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। माझं सगळं कामकाज संपलं, म्हणजे मला काही तर अजित पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। या बैठका पार पडल्यानंतर मी स्वतः तुमच्याशी बोलेन असं अजित पवारांनी म्हटलंय। सागर,
सागर आत्ता काही वेळापूर्वी आले, आत्ता जस्ट त्यांनी NDTVला सुद्धा माहिती दिलेली आहे की प्रेस ते घेणार आहेत आणि सगळे खुलासे जे आहेत सगळी सविस्तर माहिती देणार आहे मुख्यमंत्र्यांची. आता त्यांनी भेट घेतल्यानंतर हे फार महत्त्वाचं विधान आहे. पण जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण मिटिंगच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची सुद्धा नाराजी असणार आहे आणि कदाचित अजित पवारांना या संपूर्ण प्रकरणामध्ये बॅकफूटला जाऊन पार्थने जे व्यवहार केलेले आहेत पार्थ पवारांनी ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या राजकीय करिअरला मोठा धक्का बसण्याची शक्यता होती आणि सगळ्या ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे कदाचित अजित पवारांना या संबंधित जमिनीचे जे व्यवहार आहेत त्याला स्थगिती देणं आणि कदाचित ही जमीन वर्ग करण्याचे निर्णय असे काही घ्यावे लागतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. याबाबतचे सविस्तर सगळे जे काही खुलासे आहेत ते अजित पवार स्वतः पत्रकार परिषदेत पुढच्या काही वेळात करतील असं सांगण्यात आलेलं आहे. नक्कीच सागर, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.